पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अगदी विठ्ठल रुक्मिणी सारखी सगळ्यांची जोडी असू दे, सगळ्यांना सौख्य लाभू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना आहे। मी तुम्हाला दाखवते देवाजवळ मी अशी साधी रांगोळी काढली। मला एवढी जास्त चांगली रांगोळी नाही काढता येत, पण बऱ्यापैकी तरी येते, अगदीच काही खराब नाही। नैवेद्याचं ताट ठेवायचं, त्यासाठी फुलांच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत। देवपूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आज पाऊस नाहीये, बाहेर वातावरण इतकं सुंदर आहे, हवा इतकी छान सुटलेली आहे। आज आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 1.5 वाटी साबुदाणे घेतलेले आहे। तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला बटाटे पण घालायचे, उकडून घ्यायचे। बटाटे उकडताना थोडं मीठ घालायचं, म्हणजे बटाटे अर्धी लागत नाही। आणि असे बटाटे कुस्करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कुस्करून घेते, अशाच पद्धतीने सगळे कुस्करून घ्यायचे। तुम्हाला जर असं नाही नसेल आवडत असं पोटाने कुस्करायला, तर तुम्ही किसणीने पण किसू शकता। आणि मग हे सगळे कुस्करल्यानंतर हे साबुदाणे आणि बटाटे हे सगळं एकजीव करून घ्यायचं। मी आता सगळे कुस्करून घेते साबुदाण्यामध्ये बटाटे। तुम्ही बघू शकता सगळे बटाटे मी साबुदाण्यामध्ये कुस्करून घेतलेले आहेत। आता जास्त काही साहित्य लागत नाही वड्यांसाठी। थोडीशी साखर घालायची, 1 चमचा, 1.5 वाटी घेतलेले आहे साबुदाणे। तर मी एक मोठा, म्हणजे जास्त मोठा पण नाही, मिडियम आकाराचा एक बटाटा उकडून घेतलाय मीठ घालून। चवीनुसार साखर घालायची आहे। आपल्याला चवीसाठी लिंबू पण लागणार आहे, लिंबाची चव जरा चांगली येते त्याच्यामध्ये, त्यामुळे लिंबू पण पिळून घ्यायचंय। पावच फोड घेतलेली आहे मी लिंबाची। मी लिंबाला हात लावला की दुसऱ्या कशाला हात लावायला मला भीती वाटते, कारण मी शुक्रवारचं आंबट आणि कोणच खात नाही घरामध्ये। शेंगदाण्याचा कूट माझा केलेलाच असतो, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, आपल्याला लागणार आहे। आणि शेंगदाण्याचा कूट घालताना थोडं जाडसर वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी पण जाडसरच वाटलेला आहे। थोडे थोडे शेंगदाण्याचे दाणे ना दातामध्ये येतात ना खाताना, तेव्हा खूप छान लागतात, त्यामुळे तसंच वाटून घ्यायचं जेव्हा आपण असे वडे करतो त्या टायमाला। शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर आपल्याला मीठ पण घालायचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। लिंबू पण पिळून घ्यायचे। लिंबाच्या बिया काढून टाकायच्या बाजूला। जेवढे हे असेल आपली साबुदाणे आणि बटाटे त्याप्रमाणे लिंबू पिळायचं। जर जास्त असेल तर अर्ध पिळायचं, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 1 पिळलं तरी चालतं। जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं पिळून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय। सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला। तुम्ही बघू शकता मी सगळं मिक्स केलेलं आहे, मीठ, साखर, लिंबू वगैरे घातल्यानंतर। आणि मिक्स करताना मेन म्हणजे मला सांगायला आवडेल, जास्त करून असे थोडे साबुदाणे जास्त त्या बटाट्यामध्ये असे एकदम जास्त जोर लावून त्यांना असं मिक्स करायचं नाही, थोडे हलक्या हाताने करायचं, की हे साबुदाणे असे आहेत ना की असे फुलतात। मग तेलामध्ये आपण जेव्हा तळतो ना तेव्हा असे फुलतात आणि आतून पण असे एकदम असे हलके हलके होतात, एकदम असे जसे की असे फुगल्या, आतून वरून फुगतात आणि आतून एकदम छान होतात, भुसभुशीत होतात छान। म्हणून जास्त त्यांना असं मिक्स करताना जास्त प्रेस करायचं नाही, जास्त घट्ट घट्ट हलक्या हाताने त्यांचे गोळे करायचे आपल्याला, की जेणेकरून साबुदाणा चांगला फुलून येतो। आता मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे आपण गोळे हे वडे करून घ्यायचे। तुम्हाला मीडियम आकाराचे पाहिजे असतील तर मीडियम करू शकता, मोठे पाहिजे असतील तर मोठे करू शकता, गोल आकार पाहिजे असेल तर गोल पण करू शकता किंवा असे चपटे पण करू शकता। आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं हलकंसं, बघू शकता अशा पद्धतीने लगेचच होतात करून, ते जास्त वेळ पण नाही लागत, कारण त्याच्यामध्ये बटाटा असतो आणि साबुदाणे थोडे नरम पण असतात आणि त्यांना चिकटपणा पण असतो, त्यामुळे अशा पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बघा, हे साबुदाणे वडे असे दह्यासोबतच जास्त चांगले लागतात। तुम्ही बघू शकता माझं दही किती छान लागलंय।
रात्रीच लावून ठेवलेला आहे. दह्यासोबत खूप छान लागतात. त्याच्यासोबत आणखी शेंगदाण्याची चटणी पण चांगली लागते. आपल्या इकडे तेल तापलेलं, आता वडे तळून घेऊया. आज आषाढी एकादशी आहे, तर असं मोठा सण आहे आपला, असं वाटतं नवे आहेच खरं. बघू शकता किती सुंदर दिसतात ना. उलटे करून घ्यायचे एक एक करून. आमच्या घरातले सगळे मला म्हणतात तुझा आवाज किती खराब आहे. तर काय करणार, देवाने जे दिलंय ते आहे, देवाची निर्मिती आहे ती. आता दिलंय अगदीच बोलता नाही येत असं नाही, जे दिलंय ते भावना तरी मी माझ्या निदान व्यक्त करू शकते. एवढा तरी आवाज दिलाय मला, वाणी दिले, त्यातच मी देवाचे आभार मानेन. पण आता बोलता सगळेच आवाज खराब आहे, तर चला खराब तर खराब, पण मी तर बोलते चला मला दिलंय देवाने ते सगळं चांगलं दिलंय. गॅस मीडियम करून सगळे वडे तळून घ्यायचे आपल्याला एक एक करून. बघू शकता वडे चांगले गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत. मीडियम गॅसवरच तळायचे, कारण यात शिजण्याची कोणतीच प्रक्रिया राहिलेली नसते. साबुदाणे तर एका वाफेतच फुलतात, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बाकी शेंगदाणे तर भाजलेलेच असतात. मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. जास्त फास्ट गॅस करून तळले तर करपण्याची पण शक्यता असते, त्यामुळे मीडियम गॅसवर तळायचे. किती छान झालेत बघू शकता तुम्ही. हे बघा, मला दाखवते बघा किती छान फुललेत, पण छान. थोडा आवाज पण येते क्रिस्पी क्रिस्पी. आता सगळे एक एक करून तळायला ठेवते. तुम्ही बघू शकता वरती थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत, ते थोडे लालसर, जास्त लालसर झालेले दिसतात. आणखी थोडे तळून झाल्यानंतर जास्त त्यांना काळसरपणा येईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही तेलामध्ये सोडता तेव्हा गॅस बारीकच ठेवा आणि नंतर मीडियम करा आणि उलटे सुलटे करून तळून घ्या, अगदी ह्याप्रमाणे. नैवेद्याचं ताट तयार करूया आपण. जे देवाला आवडतं, जेवढं माझ्या घरात जेवढं आहे ते मी आता देवाला नैवेद्य दाखवते. तुम्ही बघू शकता नैवेद्याचं आज आषाढी एकादशी निमित्त जे नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. मी फक्त वडे आणि दहीच केलेलं आहे, बाकी हे सगळं घरातलंच आहे. शेंगदाण्याचं लाडू मी घरात केलेलं आहे. तुळशीचं पान ठेवलंय, कारण श्री हरी विष्णूंना, विठ्ठलाला, श्रीरामाला तुळस प्रिय आहे. त्यामुळं ते नैवेद्य तेव्हाच ते हे करतात, ग्रहण करतात देव. तुळशीचं आपण पान ठेवल्यानंतर जसं की सत्यनारायणच्या पूजेचा महाप्रसाद होतो तेव्हा पण तुळशीचं पानच लागतं महाप्रसादासाठी. आणि जेव्हा महानैवेद्य दाखवतो तेव्हा पण तुळशीचं पान केल्यावर नैवेद्याचा स्वीकार करतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आज एकादशी निमित्त तुळशीचं पान ठेवलेलं आहे, देव प्रसन्न होण्यासाठी, नैवेद्य त्यांनी स्वीकार करण्यासाठी. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर असंच ताट घेऊन आता देवाला नैवेद्य दाखवते मी. आता एका हातात हे जमत नाही पकडायला सगळं. तुम्हाला जर आज आषाढी एकादशी निमित्त मी जे नैवेद्याचं ताट केलंय ते तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.